चिमुकलं जग भाग 15. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. घर जवळ आलं तसं नूतनताईंनी काळजीनेच विश्वराजांना विचारलं, अहो, गिरी पोचला का हो घरी? बिचारा एकटाच आला. शिरीषला खरं तर आईच्या बोलण्याचाही राग येत होता, पण तो शांत राहिला. हो नूतन, नुकताच घरी पोचल्याचा मेसेज केला त्याने, विश्वराज म्हणाले. बरं झालं पोचला ते. घर जवळ आलं तसं नूतनताई आनंदीला म्हणाल्या, आनंदी, खरं तर तू पहिल्यांदा घरी येतेस. तुझा गृहप्रवेश थाटात करायला हवा होता. छान छान रांगोळी काढायला हवी होती. तुझं औक्षण करायला हवं होतं. पण आता या गडबडीत हे सगळं होईल असं वाटत नाही ग. पाठ आणि कंबर फार दुखते माझी. असू दे नाही, त्यात काय एवढं. तिथल्या गावच्या घरी झालं की सगळं कोडकौतुक. शिरीषने गाडी थांबवली. बाबा, बघितलंत ना किती बेशिस्त आहे तो. माझ्या गाडीच्या जागेवर तुमची गाडी पार्क करून ठेवली आहे त्याने. जाऊ दे शिरीष, आता उगीच नको त्या गोष्टींवर कटकट करत राहू नकोस, विश्वराज भडकले. आनंदी गाडीतून उतरली. आजूबाजूच्या एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स पाहून तिला जरा गंमतच वाटली. बरं का आनंदी, आपलीच बिल्डिंग जुनी आहे आणि त्यातल्या त्यात लहानसुद्धा. आपला फ्लॅट ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे समोर बघ ना मी कसं छोटंसं गार्डन केलं आहे ते. पाहून आनंदीला आनंद झाला. चला जाऊया का घरात? नूतनताईंनी बेल वाजवली. गिरीशने दरवाजा उघडला आणि एकदम चिअर करत म्हणाला, वेलकम टू अवर स्वीट होम आनंदी. नूतनताईंना खूप आश्चर्य वाटलं, कारण तेवढ्यातल्या तेवढ्यात वेळ काढून गिरीशने खाली फुलांच्या पाकळ्यांनी आनंदीसाठी पायवाट सजवली होती. कलश भरून त्यात तांदूळ ठेवले होते. मुख्य म्हणजे आरतीचं ताट तयार करून ठेवलं होतं. ते ताट आईच्या हातात देत तो म्हणाला, आई, लग्नानंतर ते दोघं पहिल्यांदाच घरी येत आहेत ना, ओवाळून घे. नूतनताईंच्या डोळ्यात पाणी आलं. गिरी, सगळं कसं मॅनेज केलंस? तुला कुणी सांगितलं हे सगळं? त्यांनी विचारलं. त्यात काय आई, आता इंटरनेटवर सगळंच अवेलेबल असतं. गृहप्रवेश सेरेमनी असं टाकलं तर सगळ्या गोष्टी पटापट दिसल्या. सगळी तयारी केली. फुलं फार मिळाली नाहीत, बाजूच्या हारवाल्या काकांकडून आणली. बाकी सगळं घरीच होतं. नूतनताईंनी त्याच्या गालावरून हात फिरवला. अगदी गुणी आहेस रे. नूतनताई पटकन आत आल्या. त्या दोघांना ओवाळून घेतलं आणि मग आनंदीने तांब्याचा कलश पायाने स्पर्श करून गृहप्रवेश केला. तिला पण गिरीशचा खूप अभिमान वाटला. विश्वराजांनी पण त्याची पाठ थोपाटली. छान काम केलंस बेटा. नूतनताईंनी मग शिरीषकडे पाहिलं. बघ शिरी, तुमच्यासाठी किती केलं त्याने. तूही आता फार नको चिडचिड करूस. झालं गेलं विसरून जा आणि जरा बरा वाग ना त्याच्याबरोबर. नूतनताई असं म्हणताच पुन्हा शिरीषचं काहीतरी सटकलं. तो काहीच बोलला नाही, आत निघून गेला. जाऊ दे त्याला, कधी अक्कल ठिकाण्यावर येईल तेव्हा येईल. चला सगळ्यांनी आता फ्रेश व्हा. गिरीश, बाहेरून काहीतरी जेवण मागव आणि लवकर झोपूया, उद्या ऑफिसला जायचे, विश्वराज म्हणाले. गिरीशने मग जेवणाची ऑर्डर केली. आनंदीने फ्रेश होऊन पहिल्यांदा घर पाहून घेतलं. देव्हाऱ्यात दिवा लावला. तिला घर फार आवडलं. आई, खरंच खूप छान आहे आपलं घर, ती म्हणाली. पण तुला छोटं वाटत असेल ना आनंदी? नूतनताईंनी विचारलं. तसं काही नाही आई, घर भरलेलं हवं फक्त. छोटं काय नि मोठं काय, मी सगळ्यांसाठी ताट पाणी घेते. तिने सगळ्यांना जेवण वाढलं. भांडी वगैरे घासू नकोस हां, आपल्याकडे सुशीला मावशी येतात. आनंदीने आवराआवर केली आणि मग ती तिची बॅग घेऊन बेडरूममध्ये गेली. पाठोपाठ गिरीशही त्यांच्या बेडरूममध्ये गेला. आनंदी, येऊ का आत? गिरीशने विचारलं. अरे गिरी, ये ना, तुझीच खोली आहे. मी त्याच्यावर अतिक्रमण केलं, हसत हसत ती म्हणाली. अगं, थोडं सामान घेऊन जायला आलो होतो, असं म्हणत तो त्याच्या सामानाची शोधाशोध करू लागला. आनंदीला जरा वाईट वाटलं. गिरी, सगळं आजच न्यायला पाहिजे असं नाही, हळूहळू ने. ते तर आहेच ग, पण जमेल तसं बाहेर तर काढायलाच हवं ना आता, गिरीश म्हणाला. गिरी, आज गृहप्रवेशाची तयारी खूप छान केली होतीस. थँक्यू हां, ती म्हणाली. अरे म्हणजे काय, माझी वहिनी येणार, तिचा गृहप्रवेश व्हायला नको का? हसत हसत तो म्हणाला तशी ती सुद्धा हसली. तेवढ्यात शिरीष आत आला. दोघेही हसतायत पाहून त्याने विचारलं, कसलं सेलिब्रेशन चाललं इथे? अरे काही नाही दादा, गृहप्रवेशाची तयारी केली म्हणून आनंदी थँक्यू म्हणत होती. बरं मग, कौतुक सोहळा झाला? झाला असेल तर सामान घ्या आणि निघा बाहेर आता, झोपायचं आहे आम्हाला, शिरीष म्हणाला. ते ऐकून गिरीशचा चेहरा पडला. अरे हो रे, सामानच न्यायला आलो होतो. त्याने त्याचे कपडे लॅपटॉप घेतला आणि तो बाहेर पडणार. तेवढ्यात शिरीष पुन्हा म्हणाला, बरं
2 दिवसात सगळं सामान बाहेर घेऊन जा. आनंदीचं सामान लावायचं आहे तिला. शिरीष काही बोलला नाही, बाहेर पडला. तो बाहेर पडताच शिरीषने दरवाजा धाडकन बंद करून घेतला. गिरीशला वाईट वाटलं. आनंदीसुद्धा खूप दुखावली. अहो, काय चालवलं आहे तुम्ही? त्याच्याशी असं का वागताय? एवढं काय केलं आहे त्याने? आनंदी चिडली होती. अख्खा प्रवासभर एकही शब्द बोलायला झाला नाही तुला माझ्याशी. आता त्याची बाजू घेऊन बरोबर भांडतेस माझ्याशी? घरात बाकी सगळ्यांशी बोलायला बरोबर जमतं गं तुला. माझ्याशी मात्र होत नाही तुला बोलायला ना. माझ्याबरोबर बोलताना फक्त चिडण्यासाठी नाहीतर भांडण्यासाठीच तोंड उघडतेस तू. तूही तशीच आणि ते आई बाबाही तसेच. तुमच्यासाठी कितीही करा, माझ्यासाठी कौतुकाचे 4 शब्द म्हणून कधी येणार नाहीत तुमच्या तोंडातून. तू माझ्याशी बोलत नव्हतीस ना, तेच बरं होतं. अजिबात माझ्याशी बोलायला येऊ नकोस, जा तू. शिरीषच्या अशा वागण्याचा आनंदीला खूप त्रास होत होता. गिरीशलासुद्धा खूप रडावंसं वाटत होतं. एवढी काय मोठी चूक केली आपण? त्याची दादा एवढी मोठी शिक्षा देतोय आपल्याला. तो हॉलमध्ये आला, लाईट बंद केला. सोफ्यावर डोकं ठेवून तसाच बसून राहिला. विचारानेच त्याला रडू येत होतं. तेवढ्यात पटकन कुणीतरी लाईट लावला. बाबा होते. गिरी, आज दिवस तू आईबरोबर आमच्या खोलीत झोप. मी हॉलमध्ये झोपतो. लवकरात लवकर दुसरी काय अरेंजमेंट करता येईल ते पाहतोच आहे मी. विश्वराज विचार करत म्हणाले. नाही, नको बाबा. तुम्ही हॉलमध्ये कुठे झोपणार? सोफ्यावर झोपलात तर पाठीला त्रास होईल तुमच्या. मी मस्तपैकी झोपतो बाहेर. तुम्ही तुमच्या बेडरूममध्येच झोपा. डोळ्यातलं पाणी पुसत तो म्हणाला. उठ गिरी, फार बोलायला लावू नकोस रे, थकलो आहे मी. विश्वराज म्हणाले तसं तो उठला. बाबा, तुम्ही इथे नका झोपू. मला तर नाहीच आवडणार, पण दादाने जरी पाहिलं तर तोही चिडेल माझ्यावर. गिरीश म्हणाला. बरं, आपण तिघेही आज झोपू. चल. चल म्हणतोय ना. गिरीश मग आईबाबांच्या बेडरूममध्ये गेला. आई झोपली होती, पण दरवाजाचा आवाज झाला म्हणून डोळे किलकिले करून पाहिलं. गिरी, आलास ना? एसीचं टेम्परेचर पाहिजे तेवढं कमी करून घे. तुला गरम होतं ना, पण माझ्या अंगावर तेवढं ब्लँकेट टाक. असू दे गाई, आहे ते टेम्परेचर ठीक आहे, करीन मी ॲडजस्ट. त्याने लाईट बंद केला. पण विश्वराज मात्र मोठ्याच काळजीत पडले होते. सकाळी आनंदी लवकर उठली. सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट केला. शिरीष बाबांना म्हणाला. बाबा, तुमचं झालं असेल तर बाहेर या, मी गाडी काढतो. हो, झालंच आहे माझं. गिरीश, तूही चल रे आमच्याबरोबर. मग तिघेही ऑफिसला निघाले. विश्वराज गाडीत शिरीषबरोबर कामाबद्दल बोलत होते. गिरीश फक्त ऐकत होता. आज कितीतरी दिवसांनी शार्वीला भेटायला मिळणार होतं, त्याचा त्याला आनंद होत होता. तिघेही ऑफिसमध्ये आल्यावर सगळ्यांनी विश्वराजांना आणि शिरीषला गुड मॉर्निंग सर असं म्हणून अभिवादन केलं. बाबा, तुमच्या केबिन शेजारी ही नवीन अरेंजमेंट कसली? शिरीषने विचारलं. सांगतो, या आधी माझ्या केबिनमध्ये. गिरीश, तू तुझ्या जागेवर जाऊन बस जा. गिरीशला पाहून शार्वीलासुद्धा आनंद झाला. कसा आहेस गिरीश? मस्त. तू कशी आहेस गं? छानच आहे रे. मला सांग, काय काय मजा केलीस तिथे? सांगीन, सगळं सांगीन, पण आता नको. आधी कामाला लागूया. बाबांनी बोलताना पाहिलं ना तर भडकतील. गिरीश म्हणाला. मला पण खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी, पण आता काहीच बोलता येणार नाही. लंचमध्येच बोलू, शार्वी म्हणाली. आज जाताना विश्वराजाने देशपांडेंना पण आत बोलावून घेतलं. ये शिरीष, ये बस. देशपांडे, केबिन सेटअप झालं आहे ना सगळं? विश्वराजाने विचारलं. हो सर, सगळं सेटअप आहे. छान. चला मग सरांना त्यांचं केबिन दाखवूया. विश्वराज असं म्हणताच शिरीष गोंधळून त्यांच्याकडे पाहत राहिला. चला सर, तुमचं केबिन पाहायचं आहे का नाही? विश्वराज म्हणाले तसा तो पुन्हा पाहत राहिला. खरंच बाबा? अरे चल. त्याचा हात धरून विश्वराजाने त्याला त्याच्या केबिनमध्ये नेलं. सर बाहेर आले पाहताच सगळा स्टाफ उभा राहिला. विश्वराजांनी स्टाफसमोर अनाऊन्स केलं. आजपासून शिरीष सर असिस्टंट डायरेक्टर असतील. ही त्यांची केबिन. शिरीषला खूप आनंद झाला. बाबांनी त्याला केबिनमध्ये नेलं. त्याला त्याच्या खुर्चीवर बसवलं. हे सगळं तू डिझर्व करतो शिरीष. थँक्यू सर, शिरीष म्हणाला. तुझ्या नवीन पोस्टसाठी, केबिनसाठी आणि नवीन जबाबदाऱ्यांसाठी ऑल द बेस्ट. सगळ्या स्टाफने जोरदार टाळ्या वाजवल्या. सगळ्यांनाच आनंद झाला होता, पण सगळ्यात जास्त आनंद गिरीशला झाला होता. बरं देशपांडे, जैन ग्रुपबरोबर जे आपलं इंटरनॅशनल जॉईंट व्हेंचर आहे ना, अल्फा व्हेंचर, त्याची फाईल तयार आहे ना? तशी तयारच आहे सर. सध्या ती फाईल चेकिंगसाठी शिरीष सरांच्या केबिनमध्ये ठेवली आहे. पण ज्या नवीन असाइनमेंट्स तयार केल्या होत्या त्याचे रिपोर्ट गिरीश सरांकडे असतील. त्यांना तयार करून द्यायला सांगतो. देशपांडे, गिरीशला सर म्हणू नका. अजून तरी तो स्टाफच आहे. बरं,
तुम्हाला तुमच्या मीटिंग अटेंड करायच्या असतील तर करा. आता शिरीष, तू एक काम कर. अल्फा व्हेंचरची फाईल गिरीशला तयार करायला सांग. 4 वाजेपर्यंत ती फाईल माझ्याकडे आली पाहिजे. त्यानंतर माझ्या साईन होतील. लवकरात लवकर ती फाईल जैन साहेबांना पाठवायची आहे मला. जैन सरांचा उल्लेख येताच शिरीषला जरा बरं वाटलं. फाईल तयार झाली तर बाबा आपल्यालाच तिथे पाठवतील. खरं तर आता खुशीला फेस करणं जड जाईल, पण एकदा भेटायला तर हवं. बोलून सगळे काही गैरसमज दूर करायला हवेत. शिरीष, येऊ शकतोस तू? हो सर, असं म्हणत शिरीष बाहेर पडला आणि केबिनमध्ये गेला. अल्फा व्हेंचरची ती फाईल समोरच होती. त्याने भराभर सगळे डिटेल्स चेक केले आणि मग त्याने इंटरकॉम करून गिरीशला आत बोलावलं. आत येऊ? मुद्दामूनच गिरीशने दादा किंवा सर असा त्याचा कोणताच उल्लेख केला नाही. हां, ये. ही फाईल घ्यायची. गेल्या महिन्यापर्यंतचे सगळे डिटेल्स याच्यात आहे. या महिन्यात ज्या काही नवीन असाइनमेंट झाल्या आहेत त्याचे डिटेल्स भरून ठेव. रिपोर्ट बनव. नीट चेक कर आणि फाईलमध्ये लाव. 2 वाजेपर्यंत माझ्या टेबलवर आणून दे. मला चेक करून बाबांना द्यायचं आहे. प्रायोरिटी बेसिसवर पहिल्यांदा हेच काम घे. ये आता. ओके, असं म्हणत गिरीशने ती फाईल उचलली आणि तो बाहेर आला. काम तसं मोठं होतं आणि शिवाय ते न चुकता करायचं होतं. तो बाहेर आला आणि शार्वीला म्हणाला, शार्वी, खूप इम्पॉर्टंट काम आहे. वेळ कमी आहे आणि खूप सारे डिटेल्स भरायचे आहेत, तेही न चुकता. मदत करशील ना मला? शार्वी आपल्याच टेन्शनमध्ये होती. तिनेही बोलायला सुरुवात केली. गिरीश, मामांनी माझ्यासाठी जे स्थळ आणलं होतं ना, तिथून होकार आला आहे. स्थळ चांगलं आहे, मग नकार द्यायचा नाही असं मामा म्हणतायत आता. लग्नासाठी मला खूप फोर्स करतायत. त्यांचाच आता फोन होता. आज संध्याकाळी मामा मामी गावाहून इथे येत आहेत. शार्वी हळू आवाजात म्हणाली. अरे बापरे, हे आता नवीन संकट. हे बघ शार्वी, तू काळजी नको करूस. लवकरात लवकर मी घरी बोलणारच आहे. मला फक्त 2-3 दिवस दे, गिरीश म्हणाला. पण गिरीश, तुझ्या घरचे तयार नाही झाले तर? शार्वीच्या या प्रश्नावर मात्र गिरीशकडे उत्तर नव्हतं. खरंच, बाकी कुणाचा प्रश्न नाही, पण बाबाच तयार नाही झाले तर? त्यांच्या विरुद्ध जाऊन लग्न करायची आपल्यात हिंमत नाही. ऑलरेडी त्यांना एवढे धक्के बसलेत, आता पुन्हा नको. शार्वी, मी माझ्या परीने त्यांना मनवायचा प्रयत्न करीन, पण नाहीच झालं तर बाबांच्या विरोधात जायची माझी हिंमत नाही. उगीच मला तुला खोट्या आशा दाखवायच्या नाहीत. ते ऐकून शार्वीचा चेहरा पडला. तेवढ्यात काहीतरी कामासाठी म्हणून शिरीष बाहेर आला. त्याचं लक्ष शार्वी आणि गिरीशकडे गेलं. दोघं काहीतरी हळूहळू बोलतायत हे त्याने पाहिलं. त्याला हसू आलं. शार्वी आणि गिरीश एकत्र किती गोड दिसतायत. पण अचानकच त्याच्या मनात पुन्हा काय आलं कुणास ठाऊक. पुन्हा खुशीचे विचार त्रास देऊ लागले. आपल्यावर मात्र अन्याय झालाय. खुशीवर अन्याय झालाय. आपण खुशीचे गुन्हेगार आहोत, असे काहीतरी विचार आले आणि पुन्हा गिरीशबद्दलचा राग उफाळून आला. त्याने लांबूनच शार्वीला हाक मारली. शार्वी, गेल्या आठवड्याचा रिपोर्ट घेऊन जरा केबिनमध्ये या. शार्वी गडबडीने उठली. हो सर, आले. रिपोर्ट घेऊन ती आत गेली. सगळे रिपोर्ट तयार आहेत ना? मग साईन करून देतो मी. हो सर. ठीक आहे, या तुम्ही, तो म्हणाला. सर, कॉंग्रॅच्युलेशन्स, ती म्हणाली. अरे हो, थँक्यू. शिरीष तिला म्हणाला. शार्वी, खरं तर लग्नाचं अचानक ठरलं. म्हणजे मलाही नव्हतं माहीत. तुम्हाला कदाचित त्या दिवशी असं वाटलं असेल की मी तुमच्यापासून काहीतरी लपवलं, पण तसं नव्हतं. शिरीष असं म्हणाल्यावर ती म्हणाली, हो सर, माहिती आहे. मला गिरीशनी सांगितलं. ती बिचारी बोलून गेली. अरे वा, बरंच बोलणं झालेलं दिसतंय तुमचं. अजून काय काय सांगितलं त्याने? शिरीषने जरा रागानेच विचारलं. काही विशेष नाही सर, तेवढंच बोलणं झालं. फार विषय न वाढवता ती म्हणाली. बरं, मला सांगा, माझ्यासारखा दिसणारा तो मुलगा भेटला का हो तुम्हाला? मुद्दामूनच शिरीषने सगळं माहीत असूनसुद्धा असं विचारलं. हो सर, माझ्याशी ज्याचं भांडण झालं होतं तो मुलगा गिरीशच होता आणि भांडण सोडवणारे जेंटलमॅन म्हणजे आपले मोठे सर होते. शिरीष मोठी स्माईल देऊन हसला. शार्वी, एक खरी गोष्ट सांगू का? जेंटलमॅन फक्त मोठे सरच नाहीत, तर ज्याच्याशी तुमचं भांडण झालं आहे ना, तो सुद्धा जेंटलमॅनच आहे. रिअल जेंटलमॅन. हे उत्तर शिरीष सरांकडून अपेक्षित नव्हतं. शार्वी गोंधळली, थोडीशी लाजली. मी येते, असं म्हणत बाहेर पडली. शिरीषला सुद्धा जाम हसायला आलं. त्याला आज छानही वाटत होतं. आज त्याला नवीन केबिन मिळालं होतं. अर्थात हे सगळं तो डिझर्व करतच होता. जरा आनंदात असताना पुन्हा दुःखाचे विचार आले. उद्या फाईल घेऊन जेव्हा जैन सरांच्या ऑफिसमध्ये जावं लागेल तेव्हा अचानकच खुशीला फेस करावं लागेल. त्याआधी तिला कल्पना द्यायला हवी. या सगळ्या गोष्टींमध्ये खुशीची बिचारीची काय चूक होती? तिच्या नकळत तिचा साखरपुडा केला गेला.
तिला कळलं तेव्हा तिने आमच्या प्रेमासाठी स्टँड घेतला. ती साखरपुडा मोडून आली. माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी. आणि तीच आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी तिने मला फोन केला होता. कदाचित तो फोन गिरीशने दिला असता तर मी काय केलं असतं? कदाचित त्यावेळेस सगळ्यांची माफी मागून लग्न मोडलं असतं का? कदाचित तसंही झालं असतं. पण गिरीश, तू चुकलास. माझ्या आयुष्याचा निर्णय तू परस्पर घ्यायला नको होतास. माझ्यासाठी खुशी जीव पण द्यायला तयार झाली आणि मी मात्र माझ्या सुखी संसारात रमलो आहे. काहीतरी चुकतंय माझं. बाकी काही नाही. निदान मोठ्या मनाने आता खुशीची माफी तरी मागायला हवी. त्याच्याशिवाय आनंदीवरची चिडचिड, गिरीशवरचा राग, आईबाबांवर विनाकारण होत असणारी धुसफूस कमी होणार नाही. गिरीशने मोबाईलमधून तिचा नंबर डिलीट केला असला म्हणून काय झालं? तिचा नंबर तोंडपाठ आहे मला. त्याने मोबाईल काढला, मन घट्ट केलं आणि खुशीचा नंबर फिरवला. जैन सर ऑफिसमध्ये येताच त्यांनी श्याम सुंदरला आत बोलावलं. श्याम, बस ना जरा. श्याम बसला. श्याम, आज मी जे काही बोलणार आहे ते ऑफिसच्या संबंधात नाही. श्याम लक्ष देऊन ऐकू लागला. श्याम, जेव्हापासून तू या ऑफिसमध्ये जॉईन झालास अगदी त्या दिवसापासूनच तू मला आपला वाटलास. निश्चित कारण मला सांगता येणार नाही, पण तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. कामाबद्दलची तुझी कळकळ, तुझं बोलणं वागणं सगळं खूप छान आहे. मुख्य म्हणजे मला तुझा खूप आधार वाटतो. खरं तर या कंपनीत काम करणारी अनेक जीवाभावाची माणसं आहेत, पण तू थोड्याच दिवसात माझं मन जिंकलंस. त्याची अनेक कारणं आहेत. त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलेल्या माझ्या खुशीला तू परत माणसात आणलंस. तिचा गेलेला कॉन्फिडन्स तिला पुन्हा मिळवून दिलास. आज फक्त तुझ्यामुळेच ती ऑफिसमध्ये येते. आणि काल तर तिने 2 मीटिंगसुद्धा घेतल्या. मीटिंगमध्ये खूप छान बोलली ती. माझी मुलगी पुन्हा हसाय बोलायला लागेल अशी आशाच मी सोडून दिली होती. पण तू मात्र चमत्कार केलास. तुझे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. एवढं म्हणून जैन साहेबांनी थोडा वेळ पॉज घेतला. सर, मी वेगळं काही केलं नाही. आपल्या बरोबरच्या मित्रमैत्रिणींना आपण जशा गोष्टी शेअर करतो, मजा करतो, भरपूर हसतो, धमाल करतो, बस तेवढंच केलं मी. त्यांच्याबरोबर काही कॉमेडी पिक्चर पाहिले, त्यांना बागेत घेऊन गेलो, माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी शेअर केल्या, त्यांनी शेअर केलेलं सुखदुःख ऐकलं, त्यांच्याशी निखळ मैत्री केली. आणि कोणत्याही दुःखावर मैत्री हीच खरी थेरपी असते. बाकी वेगळं मी काहीच केलं नाही सर. तेव्हा प्लीज उपकार वगैरे बोलू नका. त्याचे खांदे थोपटत जैन सर म्हणाले, सगळं करूनही तू कोणत्याच गोष्टीचं क्रेडिट घेत नाहीस हीच तुझी खासियत आहे. पण बेटा, मला तुझी अजून खूप मदत लागणार आहे. जोपर्यंत खुशी या डिप्रेशनमधून पूर्ण बाहेर येऊन स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तू माझ्यासोबत राहशील ना? त्यांनी असं विचारल्यावर त्यांचे दोन्ही हात हातात घेत श्याम सुंदरने त्यांना तसं वचन दिलं. आणखीन कसली काळजी आहे का सर? त्याने विचारलं. म्हणायला गेलं तर हो, तसं काळजीचंच कारण आहे. जैन सर म्हणाले, समजलो नाही मी. म्हणजे असं बघ, खुशीच्या भूतकाळाबद्दल मी तुला सगळं सांगितलेलंच आहे. शिरीषला तू प्रत्यक्ष पाहिलं नसलंस तरी नावाने तो ओळखून आहेस. विश्वराजांना तू ओळखतोसच. त्यांचा तो मोठा मुलगा. आणि त्याची आता दुसरी ओळख म्हणजे तो तुझ्या मैत्रिणीचा नवरा. इतके दिवस खुशी आनंदात होती कारण ती शिरीषला विसरायचा प्रयत्न करत होती. तो तिच्या डोळ्यासमोर नव्हता. उद्या कदाचित कामाच्या निमित्ताने तो तिच्या समोर येईल. तेव्हा ती कशी रिॲक्ट करेल मला नाही रे माहीत. खरं तर मला विश्वराजांना सांगावंसं वाटत होतं की शिरीषला इथे पाठवू नका. पण तसं तरी कसं सांगणार? आणि मुख्य म्हणजे हा लपंडाव किती दिवस खेळणार आणखीन? आपण सगळे एकाच फील्डमध्ये आहोत. कधी ना कधी भेट होणारच. आणि सत्यापासून आता किती पळणार? मला काय वाटतं, या विषयावर तू तिच्याशी बोल. उद्या शिरीष समोर जरी आला ना तरी फार पॅनिक न होता तिचं बिहेवियर त्याच्याशी नॉर्मल असेल असंच मला व्हायला हवं आहे. तुला तिच्याबद्दल सगळं माहिती आहे आणि तुझं म्हणणं ती ऐकतेसुद्धा. तू बोललास तर कदाचित ही गोष्ट ती चुकीच्या पद्धतीने घेणार नाही. श्याम, मला कोणावरही रागवायचा अधिकार नाही. कारण या सगळ्या प्रकरणात माझीच खूप मोठी चुकी होती हे मी मान्यच करतो. त्या गोष्टीचा मला पश्चाताप होतो आहे. पण आता मला त्या पश्चातापातून बाहेर पडायचं आहे. खुशीचा आनंद तिच्या आयुष्यात परत यावा असं वाटतंय मला. पण तो शिरीषबरोबरचा नको. कारण तो आता पुढे गेला आहे. त्याच्याबरोबर आणखीन एक आयुष्य जोडलं गेलं आहे. त्याचा नवीन संसार सुरू झाला आहे. तुला कळतं ना मी काय म्हणतोय ते? जैन सर म्हणाले. हो सर, माझ्या परीने जे जे होईल ते मी करीनच. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला वचन देतो,
या सगळ्या प्रॉब्लेममधून मी खुशी मॅडमना बाहेर काढेन. थोडा धीर धरा आणि थोडा वेळ जाऊ द्या. आता लगेचच उद्या शिरीष समोर आला तर त्या कशा रिॲक्ट करतील हे मला आत्ताच नाही सांगता येणार. पण मी समजावेन त्यांना. बघू, जे काही बेस्ट करता येईल ते करूया. येऊ मी आता? खरं तर त्यांच्याबरोबरच मीटिंग आहे मला. या विषयावर सुद्धा बोलेन त्यांच्याशी मी. थँक्यू श्याम, जैन सर म्हणाले. तसं तो बाहेर पडला आणि डायरेक्ट खुशीच्या केबिनमध्ये गेला. गुड मॉर्निंग खुशी मॅडम. श्याम, तुला किती वेळा सांगायचं? मॅडम नको म्हणत जाऊस. आपण मित्र आहोत ना रे. खरं सांगू, या स्टेटसचा पैशाचा मला खूप राग आहे. या सगळ्यामुळेच तर नाती तुटतात ना. प्लीज मला मॅडम नको म्हणत जाऊस. तू असा वागलास ना तर मी तुझ्याशी पण बोलायचं बंद करेन हं. खुशी असं म्हणताच तो पटकन म्हणाला, नको नको, असं नको करूस. एक वेळ नोकरी गेली तरी चालेल, पण तुझ्यासारखी मैत्रीण गमवायची नाही मला. बरं मला सांग, तू आता पप्पांच्या केबिनमध्ये होतास. काय म्हणाले पप्पा? खुशीने विचारलं. तुझी काळजी वाटते त्यांना. तू नेहमी खुश राहावंस असं वाटतं, तो म्हणाला. पण आज अचानक एवढी काळजी उफाळून का आली? उद्या ऑफिसमध्ये शिरीष येणार आहे म्हणून ना, तिने विचारलं. हो, पण तू त्यांना सांगितलंच नाही का? खुशी आता कुणाचंच ऐकणार नाही म्हणून. खुर्चीला टेकून दोन्ही हात खुर्चीच्या मागे घेऊन खुशी बिनधास्तपणे बोलत होती. खुशी, या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या तर तुझा प्लॅन सक्सेसफुल कसा होईल? श्याम म्हणाला. तशी खुशी हसली. हो, तेही खरंच. पण मला सांग श्याम, तुझी ती मैत्रीण आनंदी, जिच्याबरोबर माझ्या शिरीषने लग्न केलं, कशी दिसते ती? खुशीने विचारलं. आनंदी ना, छान आहे, गोड मुलगी आहे, श्याम म्हणाला. मग ती तुलाच ठेव. मला माझा शिरीष परत हवा आहे. या सगळ्यात तू माझी मदत करणार आहेस, माहिती आहे ना तुला? त्याला पुन्हा आठवण करून देत खुशी म्हणाली. हो खुशी, आता किती वेळा वचन द्यायचं तुला? पण तूही एक गोष्ट लक्षात ठेव. तुला असं वाटतंय की शिरीष तुझ्याकडे परत येईल म्हणून आपण हे सगळे प्रयत्न करतोय. पण समजा शिरीषने तुझ्याकडे परत यायला नकार दिला तर हे सगळे प्लॅन्स तिथेच थांबवून टाकायचेत. त्याला विसरून जायचं. वचन दे मला, श्याम म्हणाला. असं होणारच नाही श्याम, मला खात्री आहे. माझा शिरीष माझ्याकडे नक्की परत येणार. ती एवढं बोलेपर्यंत खुशीचा फोन वाजला आणि तिच्या चेहऱ्यावर एक लांब सडक स्माईल आली. बघ, 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या शिरीषला. मी तुला म्हटलं होतं ना, जगाच्या पाठीवर तो कुठेही गेला तरी माझं प्रेम त्याला खेचून आणणारच. केला ना त्याने फोन? तेव्हाही फोन त्याच्या त्या मूर्ख भावाकडे होता म्हणून, नाहीतर त्याने माझा फोन घेतलाच असता आणि लग्न मोडून तो माझ्याकडे परत आलाच असता. खात्रीने सांगते तुला मी, खुशी म्हणाली. तसं श्याम पटकन म्हणाला, फोन घे आता, नाहीतर डिस्कनेक्ट होईल. हॅलो शिरीष, कसा आहेस? घाईघाईने खुशीने विचारलं. हे बघ ना, आत्ताच तुझी आठवण काढली. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तशी तुझी आठवण नेहमीच येते रे. तू सांग, तू कसा आहेस? मी बरा आहे खुशी, तू कशी आहेस? शिरीषने पुन्हा विचारलं. तुझ्याशिवाय मी कशी असणार शिरी? तूही माझ्याशिवाय ठीक नसणार माहिती आहे मला. म्हणूनच फोन केलास ना. लग्नाच्या वेळेस तुझ्या भावाने असे फोन कट केले नसते तर कदाचित आज काहीतरी वेगळं चित्र असलं असतं रे. पण शिरीष, अजूनही वेळ गेलेली नाही. मी तुला स्वीकारायला तयार आहे. सगळं काही सोडून तू पुन्हा माझ्याकडे ये. एका शब्दानेही मी तुला काही विचारणार नाही. तुझी बायको समजून घेईल आपल्याला. ती खूप समजूतदार आहे. श्यामने सांगितलं ना मला. श्यामला ओळखतोस ना तू? अरे, आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. मित्र म्हणून श्यामने मला खूप सावरलं. खूप चांगला आहे तू. त्यानेच मला आनंदीबद्दल सगळं सांगितलं. ती किती चांगली आहे, प्रेमळ आहे, समजूतदार आहे. ती आपल्याला नक्कीच समजून घेईल, आपलं प्रेम समजून घेईल. मी बोलेन ना तिच्याशी, नाहीतर श्याम बोलेल. ते दोघे चांगले मित्र आहेत हं. त्या दोघांमध्ये अगदी आपल्यात होती ना तशीच घट्ट मैत्री होती. श्यामने सांगितल्यावर ती नक्की समजेल, त्याचं ऐकेल ती, खात्री आहे मला, खुशी बोलत राहिली आणि शिरीष अस्वस्थ होत राहिला. खुशी, तुला काय वाटतं हे मी समजू शकतो, पण आता पुढे जाऊन मला मागे नाही येता येणार. मी खरं तर फोन केला होता ते तुझी माफी मागण्यासाठी. बाकी कोणत्याही गोष्टीचा मी विचार केलेला नाही. तो विचार मला करायचाही नाही. तूही मनातून आता हे सगळे विचार काढून टाक. आपली मैत्री आणि माझ्या सदिच्छा कायम तुझ्याबरोबर राहतील. उद्या कदाचित आपण एकमेकांसमोर येऊ. एकमेकांना ऑकवर्डसुद्धा वाटेल. पण आता जे घडलं आहे ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. आय एम सॉरी खुशी, टेक केअर, असं म्हणून शिरीषने फोन ठेवला. पण त्याचं डोकं आता भणभणू लागलं होतं. श्याम, श्याम आणि श्याम.
श्याम आणि आनंदी दोघांची एवढी घट्ट मैत्री होती तर मग आनंदी आपल्याला बोलली का नाही? बाबांनी श्यामचा विषय काढला तेव्हा ती घाबरली का? गुरव काकांनी सुद्धा श्यामला फोन कर असं का म्हटलं? आणि तसं म्हटल्यावर ती पुढे बोलली का नाही? ज्या अर्थी श्यामने खुशीला आनंदीबद्दल एवढं काही सांगितलंय त्या अर्थी त्या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त निश्चितच काहीतरी होतं. आनंदी माझ्यापासून लपवते काहीतरी, पण मी स्वतःहून विचारणार नाही तिला. तिला सांगायचं असेल तर सांगू देत. मनात संशयाचं बीज पेरलं गेलं. अस्वस्थ असणारा शिरीष आता आणखीनच अस्वस्थ होऊ लागला. खरंच गिरीश, त्यावेळेस तू फोन दिला असतास तर आज खुशी म्हणते तसं काहीतरी वेगळंच चित्र असलं असतं. कदाचित आनंदीसुद्धा या सगळ्यात अडकली नसती. आणि हे सगळं कुणाच्या आनंदासाठी केलं आपण? ना मी खुश आहे ना आनंदी. तिला माझ्याशी बोलायला आवडतच नाही. माझ्याशी ती कोणतीच गोष्ट शेअर करत नाही. माझी चिडचिड होते, मग ती घाबरते. तिला मी आवडत नाही. ती तरी माझ्याबरोबर कुठे खुश आहे? गिरीश, तू चुकलास, खूप चुकलास. तुला मी कधीच माफ करणार नाही. शिरीषला अस्वस्थ वाटू लागलं म्हणून तो केबिनच्या बाहेर आला. पाहतो तर काय, शार्वी आणि गिरीश एकमेकांशी गप्पा मारत होते. तो पुढे आला. गिरीशकडे रागाने पाहत राहिला. फाईल झाली तुझी पूर्ण? त्याने रागानेच विचारलं. गिरीश पटकन उभा राहिला. नाही, अजून विनीतने डिटेल्स आणून दिले नाहीत मला. त्याने दिल्यावर माझं काम सुरू होईल ना? गिरीश म्हणाला. मग तोपर्यंत टाईमपास करायचा? शिरीषने रागाने विचारलं. नाही दादा, टाईमपास करत नव्हतो मी. मी आणि शार्वी ही फाईल टॅली करत होतो. खरंच सांगतोय. तेवढ्यात शार्वी पण उभी राहिली. हो सर, आम्ही बोलत नव्हतो. काही डिटेल्स चुकले आहेत का हेच पाहत होतो. शिरीषने मग त्यांच्या हातातल्या फाईलकडे पाहिलं. लॅपटॉपवर नजर टाकली. बहुतेक ते दोघं खरं बोलतायत असं वाटलं आणि मग तो तिथून निघून गेला. गिरीश, सर एवढे का भडकले असावेत? काय माहीत शार्वी. आमच्या दोघांमध्ये सध्या अबोल आहे. पण मला भीती वाटते आहे. काम करत असतानाही आपण बोलतोय असा गैरसमज त्याने करून घ्यायला नको. ठीक आहे रे, भावंडांमध्ये भांडणं होत असतात. शिरीष सर तसे जेंटलमॅन आहेत. कामाच्या बाबतीत पर्टिक्युलर आहेत म्हणून त्यांना तसं वाटलं असावं. डोंट वरी. चल, आपण आपलं काम करायला घेऊ. लंचमध्ये ड्रायव्हर काका तिघांचे डबे घेऊन आले. शिरीष, तुझं टिफिन घेऊन तू माझ्या केबिनमध्ये ये. मला काहीतरी महत्त्वाचं डिस्कस करायचं आहे, असं म्हणत विश्वराजांनी शिरीषला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. गिरीश, चल आपण कॅन्टीनमध्ये जाऊ. का तुलाही दादाबरोबर जेवायला जायचं आहे? शार्वीने विचारलं. नाही गं, ते दोघे डायरेक्टर आहेत. मी साधा स्टाफ. त्यांच्याबरोबर मी नाही बसू शकत. आणि खरं सांगू का, आज जेवायची इच्छाच नाही माझी. कसं तरीच होतं आहे. थोड्या वेळाने ताक घेईन. अरे असं काय करतोस? थोडंसं जेवून घे ना, शार्वी म्हणाली. प्लीज शार्वी, फोर्स नको करूस आज. अगदीच मळमळल्यासारखं होतं आहे. बरं बरं, तू आराम कर, मी आलेच हां. शिरीष, मला सांग, अल्फाची फाईल पूर्ण होते ना नक्की? विश्वराजांनी असं विचारताच शिरीषने क्षणभर बाबांकडे पाहिलं. बाबा, मी काय बोलणार? गिरीशने मला फाईल पूर्ण करून दिली तर मी त्याचं चेकिंग करणार. त्याचा तर नुसता टाईमपासच चालला आहे. टाईमपास चालला आहे म्हणजे? विश्वराजांनी असं विचारताच शिरीष मग पुढे काही बोलला नाही. काय विचारलं शिरीष? काय म्हणायचं आहे तुला? विश्वराजांनी पुन्हा विचारलं. मी काही बोललो तर तुम्हाला वाटणार मी त्याच्याशी वाईट वागतो म्हणून, पण अजूनपर्यंत तरी त्याने मला फाईल आणून दिलेली नाही. उद्या दिली तर लगेचच चेक करून मी तुमच्याकडे देतो. शिरीष असं म्हणाल्यावर विश्वराज मग विषय सावरत म्हणाले. असा टाईमपास करणारा नाही रे तो. दुसरं काहीतरी काम असेल. देईल, उद्यापर्यंत देईल. उद्यापर्यंत दिलं तर ठीकच आहे. तू फक्त त्याला मध्ये आठवण करत राहा. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर गिरीश शार्वीला म्हणाला. दादाचा मूड जरा बरा नाही, त्यामुळे घरी सगळेच डिस्टर्ब आहेत. जसा वेळ मिळेल ना तसं मी आईशी पण बोलून घेईन. तुझी परिस्थिती कळते मला, पण शार्वी, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय. गिरीश म्हणाला. तुझ्यावर विश्वास आहे गिरीश, आणि काळजी नको करूस. आपलं प्रेम खरं आहे ना, ते नक्की सफल होईल, खात्री आहे मला. तोपर्यंत मामा मामींना कसं रोखायचं ते पाहते मी. डोंट वरी. बरं, निघते मी, उशीर झालाय, असं म्हणून शार्वी निघून गेली. प्रेम तर खुशी आणि दादाचं पण होतं, पण ते कुठे सफल होऊ शकलं? आता सगळं बाबांच्या हातात आहे. ते म्हणतील तसंच होणार. दादा, प्लीज लवकर बोलायला लाग माझ्याशी. तुला हे सांगितलं ना तर एक पडाव तरी पार होईल. मग तू पुढे माझी शिफारस आईबाबांकडे करू शकशील. प्लीज रे दादा, लवकर बोलायला लाग. गिरीश मनातल्या मनात म्हणाला. संध्याकाळी तिघे एकत्रच ऑफिसमधून घरी आले. शिरीष बेडरूममध्ये गाणी लावून बसला होता. गिरीश आईबाबांच्या रूममध्ये आराम करत होता. आनंदी किचनमध्ये होती. नूतनताई आणि विश्वराज हॉलमध्ये होते. अहो, जरा बोलायचं होतं. बोलू का? नूतनताईंनी विचारलं. विश्वराज मोबाईलमध्ये त्यांचं काम करत होते.
मी नाही म्हटलं तर नाही बोलणार का नूतन तू? मान वर न करताच विश्वराजाने विचारलं. नाही, मी तर बोलणारच, पण तुम्ही माझं म्हणणं नीट ऐका. आणि हे काय? ऑफिसमध्ये काम, घरी काम, मग आम्ही कधी बोलायचं तुमच्याशी? बायको भडकली म्हटल्यावर विश्वराजाने मोबाईल खाली ठेवला. हां, बोला. मी काय म्हणते, लग्न झाल्यापासून शिरीष आणि आनंदीला तसा निवांत वेळ मिळालेला नाही. माझ्या मनात होतं त्या दोघांनी कुठेतरी फिरून यावं. फार नाही, निदान आठवडाभर तरी. नूतनताई असं म्हणताच विश्वराज म्हणाले, आठवडाभर? बाप रे, ऑफिसमध्ये एवढी कामं आहेत की मी त्याला आठवडाभर सोडू शकत नाही. पण तू म्हणतेस तेही काही चूक नाही. काही दिवस तरी दोघांनी बाहेर जाऊन यायला हवं. बघू कसं काय करता येईल ते पाहतो. बरं, माझ्या मनात आणखीन एक दोन विचार चालले होते. आपला चष्मा टेबलवर ठेवत विश्वराज म्हणाले, लगेच नाही, पण मागे पुढे आपल्याला इथे रिसेप्शन द्यावं लागेल. ते पाहूच. पण दुसरं असं की शिरीषचं लग्न झालं, त्यामुळे आता गिरीश आणि शिरीषची बेडरूम शिरीषची झाली. गिरीश काही बोलत नाही, पण हॉलमध्ये त्याची फार शिरीषची बेडरूम शिरीषची झाली. गिरीश काही बोलत नाही, पण हॉलमध्ये त्याची फार गैरसोय होते. मी पाहतोय ना. मी विचार करतोय की आता मोठं घर घ्यावं. अगदी लगेच विकत जरी नाही, तरी रेंटवर मोठं घर घ्यावंच लागेल. मला माहिती आहे, हे घर सोडताना तुला फार त्रास होईल. पण आता एकत्र राहायचं म्हटलं तर आता हे घर सोडायलाच हवं. नाहीतर मग आपण इथे राहू आणि शिरीषला वेगळं घर घेऊन देऊ. असंही करता येईल. तेवढ्यातच शिरीष बाहेर आला. अरे शिरीष, ये ना, बस. बाबा आता महत्त्वाचं काहीतरी बोलत होते. तुझाही सल्ला हवाय आम्हाला, नूतनताई म्हणाल्या. काय झालं आई? बाबांच्या बाजूला बसत शिरीषने विचारलं. बरं झालं शिरीष, तूही आलास. आता गिरी उठला ना की आपण जेवायला बसू. मग सगळ्यांसमोरच मी तो विषय काढतो. मग आपण सगळे मिळून डिस्कस करू. आनंदी, झालं का गं जेवण? नूतनताईंनी विचारलं. हो आई, आणतेच. शिरीष, जा गिरीशला बोलावून आण जा. विश्वराज शिरीषला म्हणाले, पण तो काही उठला नाही. शिरी, काय म्हटलं मी? विश्वराजांनी आवाज चढवला तसा मग तो उठला. गिरीशला हाक मारली. गिरीश, उठ, बाबा बोलावतायत तुला. पण गिरीशला जाग आली नाही. मग तो पुढे झाला. त्याला जरा हलवलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गिरीशला थोडा ताप आहे. त्याने त्याच्या कपाळावर हात लावून पाहिलं. थोडा ताप होता. मग त्याने गिरीशला उठवलं. गिरीश, उठ, बाबा बोलावतायत तुला. तुला ताप आहे रे. चल काहीतरी खाऊन घे आणि क्रोसिन घे. नको रे दादा, भूक नाही मला. बाबांना सांग ना, मी उद्या बोलू तर नाही का चालणार? आज बरं वाटत नाही आहे मला. असं म्हणून तो पुन्हा झोपून गेला. तसं नको करूस. काहीतरी खाऊन घे आणि गोळी घे, मग झोप. उठ. नाईलाजाने मग गिरीश उठला. बळेबळेच त्याने तोंडावर पाणी मारलं. तो बाहेर येऊन बसला. काय रे गिरी, बरं वाटत नाही आहे का? नूतनताईंनी विचारलं. हो गं, अंगात जरा कणकण वाटते. जेवणावर सुद्धा इच्छा नाही आहे. तो असं म्हणताच नूतनताईंना त्याची काळजी वाटू लागली. तरी आनंदी म्हणाली, गिरी, थोडं खाऊन घे आणि मग औषध घे, बरं वाटेल तुला. थोडंसं खाल्ल्यानंतर गिरीशला जरा बरं वाटलं. गिरीश, आता सध्या तू क्रोसिन घे, पण उद्या डॉक्टरांकडे जाऊन मगच ऑफिसला ये. खाऊन घेतल्यानंतर गिरीशने औषध घेतलं. त्याला जरा बरंही वाटलं. बस ना गिरीश, मला थोडं बोलायचं होतं, विश्वराज म्हणाले. तसा गिरीश बसला. हे बघा, आता काही निर्णय फॅमिली लेवलवर आपल्याला घ्यावेच लागतील. शिरीष आणि आनंदी, तुमचं लग्न झाल्यापासून तुम्हाला मोकळा वेळ मिळालेलाच नाही. मला वाटतं पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात तुम्ही कुठेतरी फिरून या. मग आपण रिसेप्शनचं पण पाहू. आनंदीला आनंद झाला. शिरीष मात्र काही बोलला नाही. बरं, आणखीन एक गोष्ट. आता घरात एक नवीन मेंबर आला आहे. आनंदाचीच गोष्ट आहे. शिरीष आणि गिरीशची बेडरूम आता शिरीष आणि आनंदीची झाली. पण त्यामुळे गिरीशची थोडी अडचण होती आहे. मी काय विचार करतो आहे, आपण आता मोठं घर घ्यायला हवं. म्हणजे गिरीशलासुद्धा त्याची बेडरूम मिळेल. नूतनला हे घर सोडताना वाईट वाटेल, पण आता त्याला पर्याय नाही. तेवढ्यात गिरीशचा फोन वाजला. त्याने पटकन डिस्कनेक्ट केला, पण फोन पुन्हा वाजला. कुणाचा फोन आहे गिरीश? विश्वराजाने विचारलं. मित्राचं आहे बाबा. घे ना मग. गिरीशने फोन घेतला. तो आतल्या खोलीत गेला. 1-2 मिनिटांनी बाहेर आला. तेव्हा बाबांनी पुन्हा विचारलं. कुणाचा होता? प्रणीतचा होता बाबा. म्हणत होता की या संडेला पिकनिकला जाऊया का? गिरीशने असं म्हटल्यावर लगेचच नूतनताई म्हणाल्या, काही नको, आत्ताच ताप आला होता ना रे तुला. आई, तसं बरं आहे मी. बाबा, जाऊ का पिकनिकला? गिरीशने विचारलं. कुठे चालला आहे? विश्वराजाने विचारलं. फार दूर नाही बाबा, लोणावळ्याला चाललो आहे. अरे पण तुझी तब्येत ठीक आहे का? तोपर्यंत ठीक होईन ना मी, गिरीश म्हणाला. बरं जा.
गिरीशला आनंद झाला. बाबा, गाडी घेऊन जाऊ? त्याने विचारलं. जा ना, पण माझी नको नेऊस, दादाची ने. मला रविवारी भिडे काकांकडे जायचं आहे. बाबा असं म्हणताच शिरीष पटकन खवळला. नाही हा, माझी गाडी मी नाही देणार कुणाला. अरे शिरीष, काय हे वागणं? काय सतत माझं तुझं लावलंयस तू? बऱ्याच दिवसांपासून पाहतेय मी. अति होतंय तुझं. तो बिचारा काही बोलत नाही तर जास्तच करायला लागलायस तू. नूतनताई भडकल्या. हे बरं आहे आई, त्याला सगळ्याच गोष्टीत सवलती असतात. आताही बघ ना, प्रणीतचा फोन आहे म्हटल्यावर बाबांनी लगेच विश्वास ठेवला. विचारलं सुद्धा नाही, कोण प्रणीत? तो पिकनिकला कुणाबरोबर जातोय? काही नाही विचारलं. त्याला पिकनिकसाठी सहज परवानगी दिली. मी मात्र मागे तुम्ही गावी असताना पंकजच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाऊ का असं विचारलं तेव्हा बाबांनी परवानगी दिली नव्हती मला. मला गावी यावंच लागेल असं सांगितलं. त्याला मात्र तो कुठे चाललाय, कुणाबरोबर चाललाय काही विचारलं नाही. एवढं बोलून शिरीष थांबला. गिरीशने मग आईकडे पाहिलं. बाबा ठीक आहे, मी माझं जाणं कॅन्सल करतो, गिरीश म्हणाला. विश्वराज पण भडकले. शिरीष, काय हे तुझं वागणं? अरे सख्खा लहान भाऊ आहे तुझा तू. असं वैऱ्यासारखं का वागतोयस त्याच्याशी? त्याच्यावर विश्वास आहे आमचा. आणि तू त्याच्याशी असंच वागत राहिलास ना तर मग मला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. मी काय म्हणतो नूतन, एकत्र राहायचं आता राहूच दे. मला असं वाटतं तू, मी आणि गिरीश याच घरात राहू. शिरीषला त्याचा वेगळा संसार थाटून देऊ. त्याला त्याचं काय करायचं ते करू दे. बाबा चिडले पाहून आनंदी पण बिचारी बिथरली. बाबा, यांच्या वतीने मी सॉरी म्हणते, पण असं नका न करू. आम्हाला नाही राहायचं वेगळं. बेटा आनंदी, मी तरी काय करू? त्याच्या वागण्याची शिक्षा मला तुला नाही द्यायची, पण या सगळ्यात तुझीही फरफट होणारच. तो कसा वागतोय ते पाहिलंच ना तू. आता या छोट्या घरात आपण सगळे एकत्र राहू शकत नाही. मोठं घर घेतलं तरी गिरीश आणि याचा आता पटेल असं वाटत नाही मला. आणखीन काही वर्षांनी गिरीशचंही लग्न होईल. भांडण आणखीन विकोपाला जाण्यापेक्षा आत्ताच वेगळं झालेलं बरं. म्हणून मी असं म्हटलं बेटा. मलाही तुमच्यापासून वेगळं राहायची हौस नाही. नूतनला तर ते अजिबातच सहन होणार नाही. तुझ्यावर तिचा किती जीव आहे माहिती आहे ना. विश्वराज असं म्हणताच शिरीष पटकन म्हणाला. मग ज्याचा प्रॉब्लेम आहे ना त्याला वेगळं राहायला सांगा. आपण चौघे इथे व्यवस्थित राहू शकतो. ऑफिसच्या जवळपास एखादी रूम रेंटवर घेऊन राहू शकतो की तो. आजकाल किती लोक तशी राहतात. तिथे हॉटेल मेस सगळं जवळ आहे. शिरीष असं म्हणताच नूतनताई भयंकर चिडल्या. आता यानंतर एकही शब्द बोललास ना शिरीष तर तुझ्या कानाखाली जाळ काढेन मी. आम्ही असताना त्याने वेगळं का राहावं? त्याने हॉटेलमध्ये जेवावं की मेसमध्ये हे सांगणारा तू कोण रे? त्याची आई अजून जिवंत आहे. तो कुठेही वेगळं राहायला जाणार नाही. जायचंच असेल तर तू जा, नूतनताई म्हणाल्या. शिरीष रागावला. बरोबर आहे, त्याला कशाला वेगळं काढाल तुम्ही? त्याचं कधी काही चुकतच नाही. तुम्हाला तो कधीच चुकीचा वाटत नाही. मी वेगळा राहिलो तरी चालेल, पण त्याने वेगळं जाता कामा नये. माझ्या सगळ्या गोष्टींचंच वावगं आहे तुम्हाला, पण त्याच्या सगळ्या गोष्टी कौतुकाच्या असतात. आज जेवढ्या सहजपणे त्याने पिकनिकचं सांगितलं ना, तेवढ्याच सहजपणे उद्या त्याने प्रेम प्रकरणाबद्दल जरी सांगितलं ना तरी तुम्ही त्याचाही सोहळाच कराल. कारण तो तुमचा जास्त लाडका आहे, माहिती आहे मला. शिरीष असं म्हणाल्यावर विश्वराज रागाने उठले. त्यांचा राग आता अनावर झाला होता. त्यांच्याही नकळत त्यांचा हात उचलला गेला, पण तेवढ्यात गिरीशमध्ये पडला. खूप कष्टाने त्याने बाबांना थांबवलं. आनंदीला बिचारीला रडू येत होतं. सुखी संसाराची स्वप्न घेऊन आपण या घरी आलो होतो, पण हे काय होऊन बसलं? या विषयावर यांच्याशी शांतपणे बोलायलाच हवं, नाहीतर हे घर तुटल्याशिवाय राहणार नाही. शिरीष रूममध्ये आल्यानंतर तिने दरवाजा लावून घेतला. अरे वा आनंदी, आज दरवाजा वगैरे लावून घेतलास तू? कसला वेगळाच मूड दिसतोय तुझा, चेष्टा करत त्याने विचारलं. तुम्हाला चेष्टा सुचते? अहो काय चालवलंय तुम्ही? आज बाबासुद्धा किती भडकले. तुम्ही गिरीश असं का वागताय हे विचारून तर थकले मी आता मी एवढंच म्हणते, जे काही झालं असेल ते सोडून द्या. त्याला माफ करा आणि पुढे जा. त्याचं काहीतरी चुकलं असेल, पण आता किती काळ मनात तुम्ही राग धरून ठेवणार आहात? तुमचा भाऊच आहे ना तो. तुम्ही असं वागत राहिलात तर आईबाबांना त्रास होईल हो त्या गोष्टीचा. झालं, तुझं प्रवचन सुरू झालं. तू सगळ्यांच्या मनाचा विचार करतेस. कधी माझ्या मनाचा विचार करावासा वाटत नाही का गं तुला? मला काय वाटतंय, मी कोणत्या मनस्थितीतून जातोय असा एकदाही विचार तुझ्या मनात येत नाही का कधी? त्याने विचारलं. अहो असं का म्हणताय? बोला ना, मोकळेपणाने बोला. तुमचा जो काही त्रास असेल तो सांगा मला.
आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढू, ती म्हणाली. आनंदी, आज मी खुशीला फोन केला होता. का? तिने विचारलं. जे काही घडलं, माझ्यामुळे तिला जो त्रास झाला त्याची माफी मागायला, तो म्हणाला. मग केलं तिने तुम्हाला माफ? काय म्हणाली ती? आनंदीने असं विचारताच शिरीष थोडा शांत राहिला. काय हो, काय विचारते मी? काय म्हणाली ती? काही नाही, शिरीष एवढंच म्हणाला. काही नाही की सांगण्यासारखं नाही? आनंदी, त्याचा आवाज चढला. माझ्यावर ओरडून काय होणार आहे? तिला दुखावलं म्हणून एवढं वाईट वाटलं तुम्हाला? पण आपल्या आईबाबांना, भावाला इतका त्रास होतोय त्याचं वाईट वाटत नाही तुम्हाला? प्लीज नका हो असं वागू. मी हात जोडते. झालं गेलं विसरून जा. गिरीश चुकला असेल, पण लहान समजून त्याला माफ करा. आपल्यामुळे आईबाबांना त्रास होता कामा नये. समजलं ना? आनंदीने त्याचा हात हातात घेतला. आईबाबा आणि गिरीशबरोबर तो जे काही वागत होता त्याचा त्यालाही कमी त्रास होत नव्हता. पण आपल्या डोक्यात नेमकं कोणतं भूत शिरलंय हे त्याचं त्यालाही कळत नव्हतं. याआधी एवढा त्रास त्याला कधी झाला नव्हता. त्यानेही कधी कुणाला एवढा त्रास दिला नव्हता. मग हे आत्ताच असं का घडतंय? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आनंदीने त्याला जवळ घेतलं. तोही तिला जवळ ओढणार तेवढ्यात खुशीचे शब्द आठवले. आनंदी आणि श्याम दोघे चांगले मित्र आहेत. त्या दोघांमध्ये अगदी आपल्यात होती ना तशीच घट्ट मैत्री होती. आनंदी श्यामचं सगळं ऐकते आणि मग तिला बाजूला करत तो दिवा बंद करून कूस बदलून झोपून गेला. चाललंय तरी काय घरात? मला तर काही कळतच नाही. आणि तुम्ही असे शांत का राहिलात? खरंच गिरीने मध्ये यायला नको होतं. तुम्ही शिरीषला 2 सणसणीत लगावल्याच पाहिजे होत्या. का शांत राहिलात? नूतनताई आज नवऱ्याला उलटच जाब विचारत राहिल्या. खरं सांगू का नूतन, आज संपूर्ण हरल्यासारखं वाटतंय. आपल्या मुलानेच आपल्याला हरवलं असं वाटतंय, असं म्हणून विश्वराजांनी डोळे मिटून घेतले. अहो असं काय बोलताय? नूतनताईंचा गळा दाटला. पहाडासारखा माणूस असा कोसळताना नूतनताई प्रथमच पाहत होत्या आणि हे सगळं त्यांच्या सहनशक्ती पलीकडचं होतं.